नमस्कार, मी नेहा. देशोन्नती डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या 5 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीसदृश्य वातावरण झाले आहे आणि ते दिवसांदिवस तणावग्रस्त बनत चालले आहे. तसे असताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच सरकारने जनतेवर सवलतीचा वर्षाव केला, तर दुसरीकडे गेल्या 8 वर्षापासून सरकार रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील वरकड रक्कम वरच्यावर काढत गेले. आजच्या प्रहार स्तंभातून प्रकाश पोहरे यांनी त्याच संदर्भात गंभीर इशारा दिला आहे आणि ते म्हणजे सावधान, रिझर्व्ह बँक कंगाल होत आहे. गेल्या 5 वर्षापासून हळूहळू माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँक हा विषय गव्हाळ झाला होता. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास हे सुद्धा गेल्या 5 वर्षात फारसे माध्यमांमध्ये झळकले नाहीत. अर्थात काही तर शिस्त आहे असे म्हणायला आतापर्यंत वाव होता. बातम्या झळकल्या नसल्या तरी अर्थव्यवस्थेचे अच्छे दिन सुरू आहेत असेच देशातील सर्व सार्वजनिक बँकांच्या सामान्य ठेवीदारांनी समजून चालणे भाबडेपणाचे ठरणार आहे. आरबीआय गव्हर्नर दास 2021 साली नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणाले होते की भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढत आहे व तिला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँक वहिवाट सोडून अन्य मार्ग अवलंबत आहे. पण हे अन्य मार्ग नेमकं कुठले हे दास यांनी स्पष्ट केले नव्हते. यावरून प्रकाश पोहरे म्हणतात, राजा नागडा झाला आहे असे कुणी दरबारी भाट कसा म्हणेल, तसे वर्तमान शासनात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास हे राजाचे दरबारी भाट म्हणून रिझर्व्ह बँकेचा कारभार सांभाळत आहेत. प्रकाश पोहरे म्हणतात, खरे सांगायचे तर रिझर्व्ह बँकेने आपली स्वायत्तता 2015 पासून गमावली आहे. परिणामी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपला राजीनामा सरकारला कळवला होता. त्यानंतर गव्हर्नर झालेले उर्जित पटेल हे देखील दिल्ली स्वरांच्या धोरण घोटाळ्यामुळे मूर्छित होऊन पडले. उर्जित पटेल यांनी राजीनामा देऊन अर्थकारणाचा कुठला संबंध नसलेल्या होयबाश दास यांचा रस्ता मोकळा केला. 2015 पासून त्यापैकी सर्वाधिक 2019 सालानंतर बड्या कर्जबुडव्यांना आरबीआय व केंद्र सरकारने इन्सॉल्वेन्सी बँकिंग कोड व NCLT या कायद्यांद्वारे कर्जवसुलीऐवजी प्रत्यक्षात जी कर्जमाफी दिली ते आकडे लाखो कोटींचे आहेत. यामधून सामान्य ठेवीदारांची संपत्ती कायद्याने लुटली. पण गव्हर्नर महाशयांनी हा विषय होईल तितका झाकून ठेवला असा आरोप पोहरेंनी गव्हर्नर शशिकांत यांच्यावर केला आहे. 2014 ते 2015 साली मोदी सरकार पहिल्यांदाच सत्तेत आले तेव्हा रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला लाभांश आणि अधिशेष यातून 65,896 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर हळूहळू सरकारने मागणीत वाढ करत नेली. 2016 ते 2017 मध्ये 58,000 कोटींची मागणी करण्यात आली, जेव्हा की त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचा सरप्लस फंड हा केवळ 30,659 कोटी इतकाच होता. 2017 ते 2018 साली सरकारने 50,000 कोटी रुपयांचा सरप्लस फंडसह 13,000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त रकमेचीही मागणी केली. 2019च्या सुरुवातीलाही आरबीआयने 1,76,051 कोटी रुपये केंद्र सरकारला हस्तांतरित केले होते. त्यावेळेस सरप्लस फक्त 52,636 कोटींचाच होता. त्यानंतर 2019 ते 2020 साली रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील अतिरिक्त निधीतील 57,128 कोटी रुपये आणि 2020 ते 2021 सालात 99,122 कोटी रुपये केंद्र सरकारला दिले. आर्थिक वर्ष 2022 ते 2023 मध्ये रिझर्व्ह बँकेने 87,416 कोटी रुपयांचा लाभांश सरकारला दिला होता. यावरून हे समजून घेतले पाहिजे की रिझर्व्ह बँकेची गंगाजळी आटत चालली आहे. तरीही रिझर्व्ह बँक आटेपर्यंत उपसण्याची निधी चालूच आहे. मुळात आरबीआयकडे 3 प्रकारचा निधी असतो. करन्सी अँड गोल्ड रिव्हॉल्युशन अकाउंट, सेकंड नंबर कॉन्टिजेन्सी फंड, थर्ड नंबर असिड डेव्हलपमेंट फंड. हा निधी आरबीआयकडे यासाठी राखीव असतो की यदा कदाचित आंतरराष्ट्रीय बाजारात काही उतारचढाव झाला, रुपया घसरला किंवा देशातील बँकांमध्ये आणीबाणीचं सदृश्य स्थिती निर्माण झाली तर अशा वेळेस रिझर्व्ह बँकेची मदत घेतली जाते. मात्र बँकेने यावेळी तर हद्दच पार केली आहे. गव्हर्नर दास यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या केंद्रीय संचालकांच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2023 ते 2024 साठी केंद्र सरकारला 2,10,874 कोटी रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारला देण्यात येणारा हा आतापर्यंतचा सर्वोच्च लाभांश आहे. वास्तविक देशातील सर्व बँकांची 9 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम रोख राखीव प्रमाणा पोटी रेशो म्हणजेच CRR साठी रिझर्व्ह बँकेकडे जमा आहे. परंतु रिझर्व्ह बँकेने त्या रकमेवर बँकांना व्याज न देता केंद्र सरकारला लाभांश पोटी प्रचंड मोठी रक्कम दिली. तसेच बँकेतील जवळपास 108 लाख कोटी रुपयांच्या ठेवींना ठेव विम्याचे संरक्षण नाही.
त्यामुळे CRR वर व्याज न देण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या धोरणाचा फटका ठेवीदारांना व बँकेच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। रिझर्व्ह बँक CRR च्या रकमेवर व्याज देत नाही, म्हणून बँका ठेवीवरील व्याजदर कमी करतात। अर्थातच केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून लाभांश मिळावा म्हणून ठेवीदारांच्या खात्यावर घातला जाणारा हा अप्रत्यक्ष दरोडाच आहे, असा घणाघाती आरोप प्रकाश पोहरे करतात। डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या कारकिर्दीतील परिस्थिती प्रकाश पोहरे सांगतात। डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2007 ते 2008 पर्यंत RBI सरकारला 15,000 कोटी रुपये सरप्लस फंड देत होती। 2008 ते 2009 मध्ये 25,000 कोटी रुपये, 2009 ते 2010 मध्ये 18,000 कोटी रुपये, 2013 ते 2014 मध्ये 52,669 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिले होते। त्यावेळेसची अट हीच होती की कुठल्याही सरकारला RBI 75,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज देणार नाही। अर्थात आधीच्या UPA सरकारचा रिझर्व्ह बँकेवर कुठलाही दबाव नव्हता। RBI ला संपूर्ण स्वायत्तता होती। मग प्रश्न असा आहे की देशातील दोन वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे न्याय आणि नियम का? तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे, ते म्हणजे आधीचे UPA सरकार रिझर्व्ह बँकेच्या कामकाजात ढवळाढवळ करीत नव्हते। अर्थात RBI ला संपूर्ण स्वायत्तता होती, जी आज मोदी सरकारच्या कारकिर्दीत नाही आहे। रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक बँका डबघाईस नेण्याचे हेच कारण प्रकाश पोहरे सांगतात। ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे म्हणतात की गेल्या 2 वर्षात देशातील 23 बँका बुडालेल्या आहेत, मात्र त्यांच्या बातम्या प्रसार माध्यमातून गायब आहेत। त्यामुळे ठेवीदारांना वास्तविक माहितीच पडलेली नाही। सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या धोरणाचा विचार करता बुडणाऱ्या बँकांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीची आपण केलेली ही लूट लक्षात आल्यास तुरुंगात जावेच लागले। म्हणूनच काय वाटेल ते झाले तरी सत्ता हातातून जाऊ नये म्हणून भाजप सरकार सध्या जो आटापिटा करत आहे त्याच्या मागचे हेच मुख्य कारण आहे, असे देखील प्रकाश पोहरे प्रहारमध्ये सांगतात। तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक कंगाल होत चालल्याचे उघड सत्य प्रकाश पोहरे यांनी प्रहार माध्यमातून मांडलेले आहे। प्रतिक्रियांकरता खाली दिलेल्या क्रमांकावर थेट प्रकाश पोहरे यांना कॉल करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअपवर पाठवा। ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती। पुन्हा भेटूया, धन्यवाद। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।